नमस्कार, रामकृष्ण हरी। आज आपण निघालेलो आहोत पंढरपूर ते लंडन या वारीसाठी। ही वारी सुरुवात झालेली आहे 14 एप्रिलला पंढरपूरवरून आणि ही वारी पोहोचणार आहे लंडनला 21 जून 2025 ला। तब्बल 70 दिवसांचा हा प्रवास आहे आणि 22 देशामधून ही वारी जाणार आहे। तर मला खूप आनंद होतोय की पहिल्यांदा असं होतंय की आपला जो पांडुरंग आहे, जे आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, त्या दैवताचं भारताबाहेर पहिल्यांदा अशी वारी चाललेली आहे जी की विमानाने सहजासहजी घेऊन जाता आली असती। आपण एक अनुभव उपक्रम करतोय की आपण रस्त्याने ही वारी घेऊन चाललेलो आहोत। तर आता आपण परवा पांडुरंगाच्या इथे पादुकांचं विधिवत पूजन करून निघालेलो आहोत। काल आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीसाठी पादुका घेऊन गेलो होतो आणि जागोजागी लोकांचा चांगला प्रतिसाद येत आहे। आता आज आपण नागपूरला चाललेलो आहोत। नागपूरचे विठ्ठल भक्त आणि मराठी जनसमुदाय आतुरतेने वाट पाहतात। उद्या आपण मध्य प्रदेशमध्ये आहोत, परवा उत्तर प्रदेशला जाणार आहे आणि आपण 19 एप्रिलला भारत सोडणार आहोत आणि आपण नेपाळमध्ये जाणार आहोत। नेपाळ नंतर आपण जाणार आहोत तिबेटमध्ये, चायना, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान, नंतर आपण जाणार आहोत रशियामध्ये, नंतर जॉर्जियामध्ये आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत टर्कीमध्ये। टर्कीमधून आपण युरोपमध्ये जाणार आहोत आणि युरोपमध्ये मग आपल्या स्वागतासाठी मराठी मंडळ सज्ज झालेले आहेत। पहिला आहे आपल्याला हंगेरी, चेक रिपब्लिक, जर्मनी, नंतर बेल्जियम, लक्झमबर्ग आणि नेदरलँड्स या ठिकाणचे मराठी मंडळ आपल्या स्वागतासाठी असणार आहे। त्यानंतर फक्त एकाच ठिकाणी आपण फ्रान्स ते इंग्लंड आपण फेरीमध्ये आपण प्रवास करणार आहोत जहाजाने। फक्त आपला एक छोटासा टप्पा आहे कारण इंग्लंडच्या चौ बाजूने पाणी आणि त्याच्यानंतर आपण इंग्लंडमध्ये 21 जूनला पोहोचल्यानंतर जे मराठी मंडळ आहेत 45% वरती मराठी मंडळ आहेत ते आपल्या स्वागतासाठी येणार आहेत लंडनमध्ये। आणि पुढे या पादुकांचं आपल्याला भव्य मंदिर, विठ्ठलाचं भव्य मंदिर लंडनला बांधायचं। पहिल्यांदा भारताबाहेर हे पहिलं मंदिर असेल विठ्ठलाचं जिथे की आपल्याला एका मोठ्या लेवलला भक्त निवास, मंदिर, संत परंपरेचं एखादं म्युझियम ते सुरू करता येईल। तर हा एक अनुभव उपक्रम आहे आणि पायी वारी ही एक त्याची एक सुरुवात आहे। म्हणजे आता आपण हे फक्त बीज लावलेलं आहे आणि पुढे त्याचा वटवृक्ष होणार आहे। तर तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा घेतो आणि पुढच्या मार्गाला निघतो आता। आणि हा जो प्रोजेक्ट आहे आपण साधारण एक 100 करोडचा प्रोजेक्ट आपण चाललेला आहे। त्यासाठी आपण देवेंद्र फडणवीस, गडकरी म्हणजे राजकीय सपोर्ट आपण घेतलेला आहे, सामाजिक सपोर्ट आपण घेतोय, लोकांमधून पण आपण वर्गणी गोळा करून त्याच्यातून आपण काही आर्थिक मदत घेतोय। तर मला वाटतं पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपलं जे स्वप्न आहे एक भव्य दिव्य मंदिर उभं करायचं लंडनमध्ये ते लवकरच पूर्ण होईल आणि आशा बाळगतो की भारताबाहेरचं सर्वात पहिलं आणि मराठी माणसाचं हक्काचं मंदिर हे परदेशात उभं राहील हीच अपेक्षा बाळगतो आणि पांडुरंगाच्या चरणी आशीर्वाद मागतो।